शिक्षा के हम पंख लगाकर झूले अब आकाश। पढ़ लिख साक्षर हो रहे हम, जगा है मन में अब उल्लास। अक्षरों को भी मैं जानूं, अंकों से पहचान बढ़ाऊं। मेरा है अब स्वप्न सुनहरा, दुनिया के संग दौड़ लगाऊं। कर पाऊं डिजिटल लेन देन, पढ़ पाऊं सारे कागजात, होगा उल्लासगर। मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब, शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांचं आगमन झालेलं आहे। आपण टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांचं हार्दिक असं स्वागत करूया। हा दिवा आहे ज्ञानाचा, हा दिवा आहे प्रकाशाचा, हा दिवा आहे। विशेष अंक तयार करण्यात आलेले आहे। सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण याचे प्रकाशन करत आहोत। या प्लीज लक्ष्मी मारखडे, आशा कांबळे या महिलांनी आपल्या साक्षरता वर्गामध्ये शिक्षण घेतलेलं आहे। त्यामुळे आदरणीय मंत्री महोदयांच्या हस्ते आपण त्यांचा प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी सन्मान करणार आहोत। नवसाक्षरांनी थांबा। आजच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सन्माननीय सरचिटणीस नितीनजी ठाकरे साहेब, आपल्या योजनाचे संचालक माननीय कृष्णकुमार पाटीलजी, उपस्थित सर्व सन्माननीय शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, भारत सरकारने उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम 1 एप्रिल 2022 पासून सुरू केलेला आहे। साधारणपणे आपल्या देशामध्ये एकही असाक्षर राहू नये ही या कार्यक्रमाच्या पाठीमागची भावना आहे। आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने अगदी आमच्या विद्यार्थी बंधू भगिनींच्या पासून तर अपेक्षित आहे की शिक्षण मंत्र्यांच्यापर्यंत ज्याच्या त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये, ज्याच्या त्याच्या परिसरामध्ये कदाचित दुर्दैवाने जे असाक्षर बंधू भगिनी राहिले असतील तर त्यांना साक्षर करणं ही त्याच्या पाठीमागची भावना आहे। आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी हे पुण्याचं पवित्र कार्य संपन्न केलेलं आहे त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो। जसं आता एक मुद्दा म्हणून काही आमच्या ताईंना ते वाचायला लागलेले आहेत, मला वाटतं की ही आपल्या सर्वांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। अथक कष्टातून हा कार्यक्रम तुम्ही संपन्न केलेला आहे, त्याबद्दल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आलेल्या सर्व आपल्या शिक्षण विभागाच्या असतील, आपले विद्यार्थीगण असतील, सेवाभावी संस्था असतील, या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि या कार्यक्रमासाठी नाशिकला आल्याच्या बद्दल त्या सगळ्यांचं मी स्वागत पण करतो। व्यवस्था खरी आहे की ह्याच्यामध्ये फक्त एवढं क्षेत्र दिलेलं नाही, तर ज्या क्षेत्राशी सगळे शेअर मार्केट पण आहे, या शेअर मार्केट कशा पद्धतीने योगदान देत असते त्याची माहिती करायचं आहे। शिक्षण अधिकारी योजना यांनी तालुकानिहाय मुख्याध्यापकांच्या बैठका घेतल्या व सर्व मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना प्रोत्साहित केलं। सगळ्यांची बेरीज केली असता 5926 परीक्षेला बसले, 214 अनुत्तीर्ण झाले, म्हणजे 5712 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। 96% हा निकाल आपल्या मुंबई विभागाचा आहे। धन्यवाद। दादा ताणी अक्का जरा
साक्षर होई दादा आणि भाई, बस गाडीचे बोर्ड वाचते ताई, बघून पोराला आनंद होई.